नमस्कार. आज मी तुम्हाला घेऊन चालले साताऱ्यातल्या एका अशा ठिकाणी जिथे शेकडो नाही तर हजारो शिवलिंगांचा खजिना लपलेला आहे. हे आहे पाटेश्वर मंदिर आणि त्याचा गूढरम्य लेणी समूह. साताऱ्यापासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत लपलेलं हे ठिकाण. पण इथे पोहोचल्यावर जो अनुभव येतो ना, तो शब्दात सांगणं कठीण आहे. मंदिराकडे जाताना सर्वात आधी दिसते एक भली मोठी पुष्करणी आणि त्यानंतर सुरू होतात त्या दगडात कोरलेल्या पायऱ्या. भिंतीत छोटे छोटे दिवे ठेवायचे कप्पे आणि वाटेतच दिसणाऱ्या शिवपिंडी. सगळं वातावरण एकदम वेगळंच वाटायला लागतं. मुख्य मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. आत नंदी मंडप, सभामंडप आणि गर्भगृह. आणि आत आहे पाटेश्वराचं मुख्य शिवलिंग. पण खरी मजा इथून पुढे सुरू होते, कारण इथे आहेत विविध प्रकारची विचित्र आणि अगदी अद्भुत अशी शिवलिंगे. कुठे एका पिंडीभोवती शेकडो लहान लहान शिवलिंगे, कुठे सहस्त्रलिंग, कुठे चतुर्मुखी शिवलिंग आणि काही तर इतकी वेगळी आहेत की पाहूनच प्रश्न पडतो, हे नक्की काय आहे. इथल्या गुहा तर अजूनच रहस्यमय. काही गुहांमध्ये पाणी भरलेलं, काही पूर्ण अंधारात आणि काही ठिकाणी शिवलिंगांची रचना अगदी उलट पद्धतीने केलेली दिसते. इथे एक खास मूर्ती आहे, अग्निवृषाची. ती पाहिली की तुम्ही थक्कच व्हाल. ती अगदी ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे कोरलेली आहे. पण खरं सांगू, इथे येताना फक्त शांतता नाही तर थोडंसं दडपणही जाणवतं. घनदाट झाडी, काळोख्या गुहा आणि गूढ वातावरण. म्हणूनच पाटेश्वर हा फक्त मंदिर नाही तर एक अनुभव आहे, एक रहस्य आहे. जर तुम्हाला अशी हटके, इतिहासाने भरलेली ठिकाणं आवडत असतील तर पाटेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.